चला तर मग बघूया आपल्या मराठी ग्रंथांमध्ये कबीर साहेबांचा उल्लेख कुठे कुठे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचं सार्थ अभंगाचं पुस्तक आहे. हा. अभंग नंबर आहे 58. हे बघा करमतात तीर्ष जयाच्या चरणी तो तुझ्या हृदय आत्मा रामू देव जवळ असता जाशी आणा तीर्था मुकलाशी आता म्हणे ज्ञानदेव. यात पण कबीरेश्वराचं नाव दिलेलं आहे कबीर साहेबांचं. स्वामी समर्थ हे 21 ब्रह्मांडाचे भगवंत मानला जातो. त्या पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख आहे. नमस्कार दर्शक हो, मी प्रोफेसर सोनाली आपलं सगळ्यांचं स्वागत करते महासतलोक चॅनल मध्ये, जिथे घेतला जातो सत्याचा शोध. एकमेव चॅनल जिथे दाखवलं जातं सत्य आणि तेही प्रमाणासोबत. महाराष्ट्रामध्ये असं एक स्थान आहे जिथे पुरावे बोलतात. हो, मी आली आहे एकमेव ठिकाण अहिल्यानगर इथला सतलोक आश्रम ढवळपुरी. इथे प्रत्येक गोष्ट ही पुराव्यासोबत बघितली जाते. आज तेच पुरावे मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. तर मी आली आहे आध्यात्मिक प्रदर्शनी, जे संत रामपालजी महाराजांचं हे सतलोक आश्रम आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सबका मालिक एकच आहे आणि ते आहे पूर्ण परमात्मा कबीर साहेब. चला तर मग बघूया आपल्या मराठी ग्रंथांमध्ये कबीर साहेबांचा उल्लेख कुठे कुठे आहे आणि खरंच ते पूर्ण परमात्मा आहेत का. चला तर मग. सगळीकडे तुम्हाला ग्रंथ दिसतील, ठीक आहे. आणि इथे प्रत्येक जण, इथे जो कोणी बाहेरून येणारा व्यक्ती आहे त्यांना पुरावे दाखवतात की कबीर साहेबच पूर्ण परमात्मा आहेत. म्हणतात की कबीर साहेब की पत्थर पूजे से हरी मिले तो मैं पूजू पहाड. बघूयात आपल्याला इथे हरी मिळतो का. तर आपण इथल्या काही जणांशी गप्पा मारूया आणि बघूया शास्त्रांमध्ये इवन एकच धर्मग्रंथ नाही, पूर्ण धर्मग्रंथ आणि मराठी ग्रंथांमध्ये जिथे ज्या ग्रंथांना संतांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये कबीर साहेबांचा उल्लेख आहे का. चला तर मग बोलूया कोणाशी तरी आणि गप्पा मारूया. नमस्कार सर, हे मराठी ग्रंथ आहेत का. मला पुरावे तुम्ही दाखवू शकता का की पूर्ण परमात्मा कबीर साहेबच आहेत म्हणून. ताई, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का. नक्कीच, चला सांगा. ताई, तुमचा प्रश्न आहे ना की पत्थर पूजण्याशी हरी भेटतो का. मै पूजू पहाड. तर मग आमच्या रामपालजी महाराजांचं म्हणणं आहे की पत्थर मध्ये देव नाही, त्या हृदयातच आहे. मग ते हृदयात कुठे आहे. तर हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं सार्थ अभंगाचं पुस्तक आहे. अभंग नंबर आहे निर्जीव दगडाशी काय करीसी सेवा हो तुझा निर्देवा देईल काय कवने गुणी भुली पडला गवारा तीर्थाच्या माहेरांना ओळखीशी अष्टदरी तीर्थ दयाच्या चरणी तो तुझ्या हृदय भवनी आत्मा रामू देव जवळी असता जाशी अण्णा तीर्था मुकलाशी आता म्हणे ज्ञानदेवा. बघा, ज्ञानदेव महाराजांना किती सुंदर सांगितलेलं आहे की सर्वसाधारण भाविक वृत्तीचा माणूस जो देवाच्या प्रतिमेची पूजा करतो, देवाला फूल वाहतो, तो देवामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न करतो, पण देवाला तो पाहण्याचा प्रयत्न करतो. पण ज्ञान मार्गाने तर विचार केला ना, एकच गोष्ट खचितच लक्षात येते की देव तर आपल्या हृदयात आहे, देव मूर्तीमध्ये देव नाहीये असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. पाषाणाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे का, तर लक्षात येते की पाषाणामध्ये परमात्मा नाही. परमात्मा तर आपल्या हृदयात नांदत आहे, आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात तो नांदत आहे. त्या हृदयात नांदत असलेल्या परमात्माची सर्वसाधारण माणूस तादत पावत नाही.
म्हणजे तुम्ही सर्वसाधारण व्यक्ती नाहीये, तुम्ही इथं आल्या तर तुमचं खूप काही पुण्य आहे म्हणून आज तुम्ही इथं आलेले आहे, असे ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 108 उपनिषद त्यांच्या चरणतीर्थाशी बसून सेवा करतात त्या परमात्म्याची. अच्छा, सेवा करतात. तू परमात्मा वास्तविक तुझ्या हृदयात आहे, त्या परमात्माला तू प्रथम ओळख. जो त्या परमात्म्याला ओळखीन तो मोक्षाच्या वाटेची प्रवासी होतात. अच्छा, आज देव जवळ असताना तीर्थस्थळाला भेटी देत राहणं शहाणपणाचं नाही. अरे बापरे. म्हणजे जे लोक देवस्थानाला जातात, कुंभमेळ्याला जातात किंवा तीर्थयात्रेला जातात, हो. तर हे सगळं काहीच कामाचं नाहीये, व्यर्थ आहे. व्यर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. अच्छा, त्यामुळे तू मूळ परमात्मा दर्शनालाच मुकला आहे. अच्छा. अजून पुरावे दाखवू शकाल ताई हो, तुम्ही? दाखवू शकतो. हे बघा हा. तुकाराम महाराजांनी सांगितलेले. हा. हे बघा तुकाराम गाथे. तुकाराम महाराज 80 मध्ये. हा, ओम तत्सत हे हा. 3 सूत्राचे सार आहे. हा. म्हणजे हेच परमात्माला प्राप्त होण्याचा मंत्र आहे. अच्छा. तर हे रामपालजी महाराज हा मंत्र देतात. तर ते भगवद्गीतेत पण मग ओम तत्सत हाच पूर्ण मंत्र आहे का ताई? पूर्ण मंत्र आहे. का 3 हा वेळा code word आहे? कोडवरने हा. ओम तत्सत या नावावरून आमचे रामपालजी महाराज 3 वेळेस दीक्षा देतात. असं आहे का? ओम तत् आणि सत. अच्छा, तर ते कमळाचं हे बघा. बघू कसं आहे. हे बघा, हा, हे असे हे जे देवता आहे हा. हे आपल्या हृदयात नांदत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, हृदयातल्या जर देवाला आपण ओळखलं हा. तर आपल्या देव जवळच आहे. देवाचं दर्शन आपल्याला होणार आहे. अच्छा, स्वतः ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं. आणि नामदेव महाराजाचं पण एक अभंग आहे हा. की पाषाणाचा देव बोलिला ना कधी, हा, हरी भवव्याधी घे केवी घडे, हा. दगडाची मूर्ती मानिला विश्वर, परी तो साचार देव भिन्न. म्हणजे त्यांनी सांगितलं दगडाची मूर्तीचे विश्वर मानतोय आपण, पण त्यात देव नाहीये, भिन्न नाही म्हटले ते. दगडाचा देव इच्छा पुरवितो हा. तरी तो का भंगतो अपघाताने. खरंय. नामदेव महाराज म्हणतात की तुम्ही दगडाचा देव इच्छा पुरिता म्हणता ना, हा. मग तो अपघाताना का भंगतो. त्याला अपघात नाही व्हायला पाहिजे ना. बरोबर. परमात्माचा अविनाशी आहे ना, मग तो भंगतो का अपघाताने. तर हे नामदेव महाराजांनी सांगितलं धोंडा घडून देव केला, आदरे पूजेला बहुवर्षी. हा, आता तुम्ही धोंडा घडून देव केलाय आणि ती बहुवर्षी पूजेला बरोबर. कितीकच वर्ष, तरी तो उतराय नाही होई केव्हा. बरोबर. म्हणजे तो तरी बी तुम्हाला पावन झाला नाही. खरंय ताई, हा प्रश्न सगळ्यांना हो. असतो की आपण जेव्हा संकटात असतो तो मूर्तीसमोर खूप रडतो, पण मूर्ती काहीच बोलत नाही. नाही. आणि तुकाराम महाराजाचं पण एक अभंग आहे. हे बघा, असा तुकाराम महाराजाचा अभंग आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. याचा अर्थ काय ताई? याचा अर्थ आहे की तीर्थाला गेल्यावर आपल्याला काय भेटतंय. धोंडा म्हणजे त्यांनी सांगितलं दगडाची मूर्ती, देव. आणि पाणी म्हणजे काय आहे, तीर्थस्थानाला जातो ना आपण, तिथं पाणी राहतं गंगेचं. हो. आणि देव रोकडा सज्जनी म्हणजे तिथं काय आहे, पुजारी बसलेले असते त्यांना आपल्याला रोकडा म्हणजे पैसा द्यावा लागतो, अच्छा. त्याच्याशिवाय आपण मंदिरात प्रवेश करू शकत नाही. हे तर बरोबर आहे ताई. हा, तर तुकाराम महाराज म्हणतात सगळं व्यर्थ आहे. व्यर्थ आहे. व्यर्थ सांगितलं तुकाराम महाराजांनी. अजून मला पुरावे तुम्ही दाखवू शकता का सर? तुमच्या मते पूर्ण परमात्मा कोण आहे बरं? पूर्ण परमात्मा जसं आता आमच्या ताईने सांगितलं की पूर्ण परमात्मा आपल्या हृदयातच आहे. सर आपली ओळख काय? माझं नाव आहे अजिनाथ दास, मी सोलापूरहून आलेलो आहे. अच्छा, आपण आधीपासून भक्तीमध्ये आहात का? हो, आधीपासूनच भक्तीमध्ये आहे. अच्छा, याच्या आधी कोणती भक्ती करत होता? त्याच्या आधी मी पण हे वारकरी संप्रदायामध्येच होतो, भक्ती पालखीला जाणे असं वगैरे सगळं करत होतो. अच्छा अच्छा. तर तुम्ही आमच्या ताईने आता सांगितले होते की हृदयामध्ये देव आहे. निर्जीव दगडी आपल्याला पूर्ण कोणत्याही संतांनी सांगितलं नाही की निर्जीव दगडांची पूजा करायची नाही, अच्छा. तर ते आपल्या हृदयामध्येच देव आहेत. तसं आता ते अभंग आपण पाहिला निवासून दाखवलेला, निर्जीवा दगडांची काय करशील सेवा, तो तुझ निर्देवा देईल काय, कोणे गुन्हे भुले पडली गवारा, तीर्थाच्या माहेर ओळखसी, अष्टोत्तर ते तीर्षे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय आत्मा रामू, देव जवळी असता जाशी आणा तीर्था, मुकलाशी आता म्हणे ज्ञानदेव. तर देव जवळी कशा आहेत आपल्या, तर हे तुम्हाला ह्या ज्ञानदेव पंचीकरण ह्या पुस्तकातून तुम्हाला पाहायला मिळते. अच्छा. की देव जवळी कसे आहेत आणि हृदयामध्ये कसे आहेत, आपल्या शरीरामध्ये कसे आहेत. अच्छा. तर हे पहा, हे ज्ञानदेव पंचीकरण नावाचा ग्रंथ आहे माऊलींचा. ज्यामध्ये सांगितले आहे आधार गुह्यस्थान वर न रक्ता, रिद्धी सिद्धी गणेश देवता, ईश्वर देव चतुर्दळी अवस्था जप साहस येते. आपण आतापर्यंत कसं म्हणत होतो की कोणी काय मंत्र देत आहे, कोणी काय मंत्र देत आहे, तर हे माऊलीने काय सांगितलं की जप म्हणजे नाम,
हा. या गणपतीचे एक नाम जपायचं आपल्याला, ते आपल्या गुह्यस्थानामध्ये आहे. अच्छा. त्याला म्हणायचं हृदयामध्ये, शरीरामध्ये. हम्म. जसं आपण नेहमी म्हणतो काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. तर काया ही पंढरी म्हणजे काय, तर ह्या आपल्या कायात सगळं पंढरपूर आहे. असं आहे का? हा, आणि ह्यामध्ये सर्व देवी देवता आहेत आपल्या, जे आपण पंचसनातनी देवी देवता म्हणतो ना, ते आपल्या सगळं कायातच आहेत. आणि तेच माऊली तिथं सांगत आहेत, आणि तेच ह्यांचेच नाम आपल्याला ह्या सतलोक आश्रम ढवळपुरी येते रामपाजी महाराज देत आहेत, यांचीच नाम. म्हणून आपल्याला जे माऊलींनी आपल्याला जी खरी भक्ती सांगितली का नाही, तर ते हिथं त्यांची नामं मिळतात आपल्याला सतलोक आश्रम ढवळपुरीला. असं. त्यात त्यांचे नाम मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे हा. एक इथं त्याला एक आधार दिलेला आहे. काय की आधार स्थान, आधार गुह्यस्थान, वर्ण रक्ता रिद्धी सिद्धी गणेश देवता ईश्वर देव चतुर्दळी अवस्था जप 6 येते. म्हणजे गणपतीचा आणि रिद्धी सिद्धींचा एक जप करायचा असतो. तर त्याचं नाम ते तुम्हाला रामपाजी महाराज देणार ज्यावेळेस दीक्षा तुम्ही घेताल त्यावेळेस. नंतर स्वादिष्ठान, इथं स्वादिष्ठान आलं 2 नंबरला. स्वादिष्ठान लिंग स्थानी पित्तवर्ण अग्निदेवता ब्रह्मा ऋषी आपण सावित्री शक्ती षड्दर स्मरण जप 6 म्हणजे सावित्रीचा आणि ब्रह्माजीचा पण जप करायचा आपल्याला. अच्छा. हा, म्हणजे जप म्हणजे नामाचा जप, तिथं पूजा येत नाही. असं तिथं जप वेगळा आणि पूजा वेगळी. इथं फक्त फक्त जप सांगितलाय, पूजा नाही सांगितली. हा, पण आपण काय करतोय ते पूजा करतोय. बरोबर आहे. हा, म्हणून ती माऊली माता निर्जीव दगडांची पूजा नाही करायची आपल्याला, फक्त नाम जपायचे त्यांचं. म्हणून म्हणून रामाने बी सांगितलंय की कलियुग केवळ नाम आधारा, सुमर सुमर नर उतरो पारा. तर ते हे नाम आहेत, आणि तेच हे माऊलीने सांगितले आहे तुम्ही नाम जपायचे फक्त आपल्या हृदयामधील. ते कसे आहेत ते बघा. जसं आता हे 2 तर झाले, हे गुह्यस्थान आणि ब्रह्मा ऋषीचा झाला. काय आता झालेला आहे, आता काय सांगतात की मणिपूर चक्र नाभिस्थानी वर्ण निळा विष्णू देवता आणि शक्ती कमळा वायू ऋषी त्या दशदळा जप सहस्त्र. म्हणजे विष्णूचा आणि लक्ष्मीचा आपण जप करायचा, ते आपल्या नाभीमध्ये आहे. म्हणजे गणपतीचा पण झाला, ब्रह्मा सावित्रीचा पण झाला, आणि विष्णू लक्ष्मीचा झाला. बरोबर आहे. सावित्री शक्ती, षडदळी देवता आणि शक्ती कमळा. अच्छा अच्छा, ह्याचा पण जप करायचा आपल्याला. असं होय. जप करायचा आहे, पूजा नाही कुठंच करायची त्यांची. अच्छा. ह्यांचं मग आदर करायचा आहे देवी देवता सगळ्यांचा. आणि पुढे काय सांगितलंय की अनुहात चक्र हृदयस्थानी उमा शक्ती देवता पिनाक पाणी, म्हणजे शंकर आणि पार्वतीचा हृदय स्थानामध्ये त्यांचं स्थान आहे आपल्या बॉडी शरीरामध्ये. तर ह्यांचं पण काय करायचं आपल्याला, इथे जप सांगितलेला आहे, जपू ही जपू सहस्त्र. आणि नंतर सांगितलेलं आहे विशुद्ध चक्र कंठस्थानी कंठ शुभ्र वर्णात तेथे जीव देवता अविद्या शक्ती जाण, म्हणजे दुर्गा देवीचा आणि जप आहे आपल्याला कंठामध्ये. त्यांचं पण आपल्याला काय करायचं आहे, जप करायचा आहे, जपू सहस्त्र एक असायचं. तर हे सर्व ह्या देवी देवतांचा मंत्र फक्त ह्या सतलोक आश्रम ढवळपुरी येथेच दिला जातो. आणि म्हणून आम्ही हे सर्व मंत्र जाप करत आहे आता सध्या. देव आपल्याला कुठेतरी लाभ देईल, सुख देईल, त्यासाठी आपण करतो. तर संत रामपालजी महाराज जुडल्यानंतर लोकांना तसे लाभ होतात का? भरपूर लाभ होतात. जसं म्हणताय की शरीरामध्ये सगळे देव आहेत, याचा अर्थ आपल्याला फक्त जपच करायचं, पूजा वगैरे आपल्याला मूळ माणसाचा उद्देश काय आहे की या मृत्यू लोकातून अमर लोकात जायचं आहे आणि भक्ती करून मोक्ष मिळवायचा आपल्याला. तर त्यासाठी या भक्तीचा मुख्य उद्देश आहे रामपालजी महाराजांचा की मोक्ष मिळवणे. आणि प्रत्येक संतांनी पण मोक्ष मिळवायचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून सगळ्यांचं जीवांचं कल्याण होईल. 84 लक्ष मध्ये गेले नाही पाहिजे प्रत्येक जीव. तर ह्यासाठी हे त्यांचे मंत्रदीक्षा जे संतांनी आपल्याला सांगितले आहेत, आणि तेच आपल्या अशा सतलोक आश्रम ढवळपुरी ते दिले जातात. आता हे मुक्ताबाई सनद आहे. तर यामध्ये हा 18वा अभंग आहे. 18वा अभंग आहे. तर हे काय सांगितले माऊली काय म्हणतात की मी जे तुला हे सगळं ज्ञान सांगितलेलं आहे आतापर्यंत, ज्ञानेश्वरी वगैरे सर्व ग्रंथ, ते सर्व गुह्य ज्ञान आहे. आणि त्याचा लाभ नामदेवाने घेतलेला आहे. आणि ते कुणामुळे घेतलेला आहे, तर कबीरानं 4 युगात कथल्यामुळे. आणि आता पुढे सांगतात काय, त्याची गुह्य गोष्टी सांगितली तूच. आता तुला एक ते गुह्य गोष्ट अजून सांगतो. तर विश्वासाचे बीज विटेवरी. तर आपण काय म्हणतो नेहमी, युगी 28 विटेवरी उभा. बरोबर ना. तर मग 4 युगात कबीर साहेब येत असतील, तर 28 युगापूर्वी कोण आले असतील? गुह्य ज्ञान म्हणजे गुपित ज्ञान. जसं मी तुम्हाला ताई, माई, काकी, नानी असे म्हणू शकतोय. सर गुह्य ज्ञान जो गुपित ज्ञान होतं, त्या टाइमला पण गुपित ठेवायला सांगितलं होतं का? गुप्त ठेवायला सांगितलं होतं ना. हे उजेड यायला सांगितलं नव्हते त्यावेळेस. मग ते उजेड आता झालंय. पण असं का याच वेळेत का झालं, तेव्हा का नाही झालं? तेव्हा तर संतांनी किती मेहनत घेतली. त्यावेळेस संत सर्व समाज होता तो अशिक्षित होता. अच्छा. हे सर्व अक्षर ज्ञानामध्ये आहे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा सर्व जे आहे ना अक्षरामध्ये आहे. बरोबर सर. त्यामुळे आता हे सर्व ज्ञानाचा आता उजागर व्हायला लागलेला आहे. 5500 वर्षांनी पर्यंत हे ज्ञान गुप्त ठेवायला लावले. कोणत्याही संतांना, नानक साहेब झाले,
संत झाले तुकाराम महाराज यांना सगळ्यांना परमात्मा भेटले. होय. त्याचे प्रमाण तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये मिळतात, अच्छा. नानक साहेबांच्या ह्याच्यात भेटतात सगळ्यात. पण धरमदासांना सुद्धा तेच सांगितलं त्याच्यावर कबीर साहेब इतकं की हे ज्ञान हा. बाहेर नाही निकामी अच्छा. है ना, तर हे गुप्त ठेवायचं म्हणे जोपर्यंत 5000 वर्ष पूर्ण होत नाही. म्हणजे याचा अर्थ आता जे कलियुगचं चालू आहे टायमिंग हो पूर्ण झालेले ते, हो, प्रत्येक आणि म्हणून संतांना आता ते गुह्य ज्ञान बाहेर निघालंय. प्रत्येक पुढे संतांना काय दिलेलं आहे सर, सांगा बरं मला. प्रत्येक संतांना हाच वचन दिले का हे गुह्य ज्ञान बाहेर आणायचं नाही. अच्छा. धर्मदास तो लाख दुहाई, हा. मूल ज्ञान कहीं बाहर न जाए. मूल ज्ञान जो बाहर पड़ी, हा. पिछली हंस पिछली पिढी हंस नाही करी. म्हणजे याचा जर हा. भेद नकली लोकांना, धूर्त लोकांना जर लागला हा. तर मी भेद नाही काढू शकत याच्यात अच्छा. असे. तर ते भेद काढण्यासाठी काही गोष्टी मर्यादित ठेवावं लागल्या लपून ठेवल्यात. आणि लपून ठेवलं मर्यादित ही नाही, गोष्ट. ते आता तुम्हाला ह्याच अभंगाकडून माऊलींनी किती बंधन घातलेलं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. हा, आज जर तुम्ही संपूर्ण अभंग जर वाचला हा. तर माऊलींनीच बंधन घातलेलं आहे त्या गोष्टीवरती. कसं त्यामुळे सर? हे गुप्त ठेवलेलं आलेलं आहे. अच्छा. जसं आता मी तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे. हा. हा पूर्ण एकदा अभंग एकदा वाचून घेऊया हो, म्हणजे सर. आपल्याला पूर्ण हो, लक्षात सर. येईल की हे चिगो हे ज्ञान नामदेवाला आद्यन कबीरानं कथिले चार योगी. हा. हे चिगो हे कधी सांगितले तुझी विश्वासाचे बीज विटेवरी. गुरुपुत्र जाणती योगी सदा त्या ती शिवाधिक जपती ह्याची ध्यान. 18 अभंगाची करुणे सदन ठेवावे निबंध आपणापाशी. याचे पुढे ज्ञान सांगती पाखाण जळूबाई तोंड काळे त्यांचे. अरे बाबा. अंतकाळ समय 3 दिवस उपोषण सायोजता जाण मुळे होय. आता ह्याची गोष्टी न करी प्रकट हा. ठेवावी हे गुप्त आपणापाशी. गुप्त प्रकट म्हणजे करायचं. माऊली काय म्हणतात मुक्ताबाईंना की आता हे जी गोष्ट आहे नाही, कबीर साहेब 4 युगात येतात, हम्म. त्यांनी 4 युगात ज्ञान दिलेलं आहे आणि तेच विश्वासाचे बीज विटेवरी आहेत आणि त्यांचाच लाभ ज्ञानेश्वर नामदेवाने पण घेतलेला आहे. आणि त्या ज्ञानाचेच जप शिवाधिक म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर जे अधिक देवदेव होतात का नाही त्याच नामाचा जप करतात. आणि ते जी गोष्ट आहे का नाही सर्व हे आता ह्याची गोष्टी न करी प्रकट ठेवावी हे गुप्त आपणापाशी. हे फक्त म्हणतात आपल्याच पाशी राहू दे. पण ह्या ज्ञानाला कोण जाणणार आहे तर इथं सांगितलेलं आहे माऊलींनी की गुरुपुत्र जाणती सदा योगी सदा द्याती शिवाधिक जपती. म्हणजे ह्या ज्ञानाला फक्त जे आहे का नाही की गुरुपुत्र जाणणार आहेत. जसं आता रामपालजी महाराज आमचे गुरु आहेत आणि आम्ही त्यांचे पुत्र आहोत. तर ह्या ज्ञानाला फक्त हे गुरुपुत्र जाणू शकतात. त्यांना परत सांगायची गरज नाही की हेच देव आहे तेच देव आहे, हेच नाम जप करा तेच नाम जप करा. तर त्यांना परत सांगायची गरज नाही की कोणचं नाम जप करायचं आणि कोण देव आहे आणि कोणाची भक्ती करायची आणि गुरु कोणाला बनवायचं. तर हे सर्व माऊलींनी त्यावेळेस गुप्त ठेवायला सांगितलेलं आहे. जसं यामध्ये सांगितले आहे प्रगट करिता होय मात्रा गमन ज्ञानदेव म्हणे आण निवृत्तीची. म्हणजे थोडं सुद्धा किंचित सुद्धा बदल करून सांगायचं नाही ज्ञान. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की ज्ञानदेव म्हणे आण निवृत्तीची. स्वामी समर्थाचे जो ग्रंथ आहे हा मॅडम. यात पण कबीरेश्वराचं नाव दिलेलं आहे कबीर साहेबाचं. हे बघा स्वामी समर्थाचा जो अध्याय आहे स्वामी चरित्र आहे, अध्याय 2 आहे, पेज नंबर 8 आहे. याच्यावर दिलेलं आहे स्वामी समर्थानं सांगितलंय मग नमिले कवीश्वर अच्छा. जे शब्द सृष्टीचे विश्वर ज्याचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. तर स्वामी समर्थ सुद्धा म्हणतात तयाच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. स्वतः स्वामी समर्थ म्हणतात कवीश्वरच जे शब्द सृष्टीचे विश्वर आहे आणि आम्ही सगळे त्यांचाच जप करतो असं स्वामी समर्थ म्हणतात. आता भगतजीने आता सांगितलंय की ब्रह्म विष्णू महेश सुद्धा त्या परमात्माचं ध्यान करतात. अच्छा. हे पण स्वामी समर्थांना सांगितलेलं आहे की त्या परमात्माचं ध्यान सुद्धा आम्ही सुद्धा करतोय. हे स्वामी चरित्रात दिलेलं आहे. हे बघ. तर मी तुम्हा- हा. हा दासमत आहे दशक 6 याच्यामध्ये समास 1 आहे. तर यामध्ये पण ह्या वैव्य नंबर काय सांगते की ब्रह्मा विष्णू आणि हर हा. त्यांची निर्मिता तोची थोर. हा दासबोध आहे दशक 6 आहे, समास 1 आहे. हा वैव्य नंबर 12 चालू आहे आपली ही की ब्रह्मा विष्णू आणि हर त्यांची निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना येत नाही. म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा निर्माता परमेश्वर आहे. अच्छा. हा. आणि तो अनेक प्रयत्न करून ओळखा आणि जर तो नसेल ओळखता येत तर त्या सद्गुरूच्या शरणमध्ये जावा असं रामदास स्वामींनी पण सांगितलेलं आहे. पण आपण काय केलं आतापर्यंत या ग्रंथाला न समजून घेता आपण फक्त ब्रह्मा विष्णू आणि शंकर पर्यंत सीमित राहिलो. यांच्या पुढचा जो परमात्मा आहे परमेश्वर आहे त्यांना आपण ओळखू शकलो नाही. आणि तेच सांगण्याचं काम इथं या सतलोक आश्रम रामपालजी महाराजांच्या माध्यमातून केलं जातं या सतलोक आश्रम मध्ये. हो, इथे एवढे ग्रंथ आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आज 27 फेब्रुवारी 2026 आहे आणि सगळ्यात चकित करणारी गोष्ट आपल्याच महाराष्ट्रामध्ये
मराठी ग्रंथातच असे काही गुह्य ज्ञान लपलेले आहे आणि इथे जेवढे भगत आहेत ते अति उत्तम प्रकारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला देत आहेत। अजूनही जाणून घेऊया आणि बघूया अजून किती असे प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि सत्याचा शोध घेत राहूया। आणि अजून सगळ्यात महत्त्वाचे, पहिल्यांदा चॅनलला आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शोधून काढा आपल्या आयुष्याच्या प्रश्नांची उत्तरे।